नमस्कार मंडळी. रोज सकाळी घाईच्या वेळी नाश्त्याला किंवा डब्याला काय करायचे हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर तोच प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण पाहणार आहोत हे झटपट होणारे पराठे. तर सर्वप्रथम पराठ्यासाठी इथे मी कणिक भिजवून घेतलेली आहे. आपण पोळी करण्यासाठी जशी करून घेतो तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे. तर पराठ्याचा मसाला तयार करण्यासाठी मी इथे 1 कप किसलेलं गाजर, 1 कप चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही वगळूही शकता. यात आता मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा सांबर मसाला, अर्धा चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लसणीची चटणी घेणार आहे. लसणीची चटणी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वगळू शकता. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आपण मोदकाला ज्या पद्धतीने पारी तयार करून घेतो त्या पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाचीही पारी करून घ्यायची आहे आणि आपण मगाशी जो मसाला तयार केला तो या बारीमध्ये भरायचा आहे. सारण भरल्यावर आता मी हा पराठा व्यवस्थित गोल लाटून घेणार आहे. हा पराठ्यामध्ये गाजराऐवजी तुम्ही अजून कोणती भाजी असेल तर तीही वापरू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स करू शकता. आता इथे मी पराठा भाजून घेणार आहे. 1 चमचा तेल मी हा पराठा भाजण्यासाठी वापरत आहे. तुम्ही बिना तेलाचाही पराठा करू शकता किंवा जास्त तेलही वापरू शकता. दुसऱ्याही बाजूने आपण पराठा थोड्याशा तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आपला पराठा आता रेडी आहे. हा पराठा तुम्ही तूप किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. तुम्हीही हा पराठा ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला. अशाच सोप्या आणि झटपट रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.